आंधिया बन के आए जिंदगी के फिकर, कौन है तेरा रचने वाला, है भरोसा तेरा किधर। गिन गिन के मैं स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, मधुर, सुंदर आणि सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन घेऊन मी आज तुमच्या समोर आलो. या बघूया, थोडा वेळ अगदी परमेश्वराच्या वचनांमध्ये जाऊया आणि परमेश्वराचा गौरव करायचा प्रयत्न करूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 23 ते 27 वचनांमध्ये एक छोटासा सुंदर दाखला सांगितलाय आणि आपण बघूया त्याच्यामध्ये काय आम्हाला शिकायला मिळतं ते. मग तो तारवा चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे. मग उठून त्याने वारा व समुद्र यास धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही याचे ऐकतात. प्रेज द लॉर्ड. आणि या वचनांमधून आम्हाला थोडंसं लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त कुठेतरी चाललाय. त्याच्या संगती त्याचे शिष्य आहेत. ते एका तारवात आहेत, एका बोटीमध्ये आहेत आणि त्या बोटीतून जात असताना त्या समुद्रामध्ये एक वादळ निर्माण झाले. आणि एक वादळ निर्माण झाल्यानंतर येशू तर झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे. शिष्यांना भीती वाटायला लागली. लाटा अगदी बोटीच्या आतमध्ये येत असतील. आता असं वाटत असेल की कदाचित या लाटा आपली बोट बुडवून टाकतील आणि अशा प्रकारची परिस्थिती तिथे निर्माण झालेली आम्ही पाहतो. आणि अशा परिस्थितीमध्ये शिष्य घाबरलेत आणि येशूकडे आलेत आणि येशूला येऊन म्हणतात की प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो, आम्ही बुडायला लागलोय, वाचवा, आम्ही बुडायला लागलोय. आणि ते येशूला मोठमोठ्याने हाका मारत असतील, त्याला जोरजोरात हलवून त्याला उठवायचा प्रयत्न करत असतील. आणि अशी काहीशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आम्ही पाहतो. याच्यामधून आम्हाला शिकायचं एकच, प्रभू येशू ख्रिस्त बोटीमध्ये असताना हे वादळ आलंय. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या संगती आहेत तरी पण वादळ येणार आहेत. ही सत्यस्थिती आज तुम्हाला आणि मला समजून घ्यायची. आम्ही अनेकदा म्हणतो, अनेक लोक म्हणतात की येशूकडे या, येशूवर विश्वास ठेवला की तुमचं जीवन अगदी कुठल्या प्रकारची वादळं त्याच्यामध्ये नसतील, कुठल्या प्रकारचा त्रास नसेल, संकट नसेल, अडीअडचणी नसतील. असं काहीच नाही. येशू तुमच्या संगती आहेत तरी पण संकट येतील, अडीअडचणी येतील, त्रास येतील, दुःख येतील, समस्या येतील, अनेक प्रकारचे आजार विकार येतील. परंतु प्रियांनो, आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की येशू आमच्या जीवनरूपी नावेमध्ये आहे आणि ही गोष्ट विसरू नका. जर तुम्ही विश्वास ठेवला असेल, जर येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारलेला असेल आणि जर तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या संगती असेल, तर जीवनात कितीही वादळ येऊ द्यात, कितीही संकट येऊ द्यात, तो तुम्हाला सोडणार नाही. फक्त विश्वासामध्ये खंबीर राहा. आणि येशू आमच्या संगती असला तरी वादळ येतील, ही गोष्ट आम्हाला आज लक्षात घ्यायची. दुसरी गोष्ट, येशूवरती विश्वास ठेवून आम्हाला निश्चिंत राहता आलं पाहिजे. ज्या प्रकारे हे घाबरलेत, हे शिष्य घाबरलेत आणि त्याला हलवत असतील, त्याला हाक मारत असतील, प्रभूजी प्रभूजी आम्ही बुडालोय, आम्ही बुडायला लागलोय, आम्हाला वाचवा, आणि ते त्याचा धावा करायला लागले. निश्चिंत राहायला शिकूया. प्रभू येशू ख्रिस्त सगळं पाहून घेईल. तो जिवंत देव ज्यांनी सृष्टी निर्माण केली, या सृष्टीचा कंट्रोल त्याच्या हातामध्ये आहे. प्रत्येक विपरीत परिस्थितीमध्ये तो आम्हाला वाचू शकतो, आम्हाला बाहेर काढू शकतो. हा विश्वास आम्हाला तारण्यासाठी पुरेसा आहे, आम्हाला वाचवण्यासाठी पुरेसा आहे. आणि म्हणून तो विश्वास ठेवायला आम्ही शिकूया. तिसरी गोष्ट, जेव्हा वादळ आले त्यावेळेला हे शिष्य येशूकडे आलेत आणि ही गोष्ट मोठी शिकण्यासारखी आहे. आमच्या जीवनात ज्या वेळेला वादळ येतात त्यावेळेला आम्ही येशूकडे जाण्यापेक्षा आम्ही जगामध्ये पळापळ करायला सुरुवात करतो. ज्या वेळेला दुःख येतात, अडीअडचणी येतात, संकट येतात, आजारविकार येतात, त्यावेळेला आम्ही येशूकडे जाण्या अगोदर आम्ही बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. कदाचित आजारी पडलो तर डॉक्टरांकडे आधी जातो, परंतु आम्ही येशूकडे जायला मागत नाही.
आम्ही गुडघे टेकायला मागत नाही, आम्ही त्याचा धावा करायला मागत नाही. प्रियांनो, आज ही गोष्ट आम्हाला शिकायची की आम्हाला येशूकडे जायला शिकायचं. आम्ही येशूवरती किती विश्वास ठेवलाय, आणि जितका विश्वास तुमचा असेल तितक्याच विश्वासाने तुम्ही तुमच्या प्रत्येक एका त्रासातून, आजारातून, संकटातून मुक्त होणार आहात. ही गोष्ट आज समजून घ्या. कारण बायबलमध्ये जिथं जिथं प्रभू येशू ख्रिस्ताने चिन्ह केलेत, चमत्कार केलेत, आणि ज्या ज्या लोकांना, आजारांना बरं केले, तिथं प्रत्येकाला तो असं म्हटलाय की जा, तुला तुझ्या विश्वासाने बरं केलं आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमचा विश्वास फार महत्वाचा आहे. आणि इथं जर आम्ही पाहिलं तर शिष्य घाबरलेत, आणि प्रभू येशू ख्रिस्त पुढच्या तिथे वचनामध्ये म्हणतो की अहो अल्पविश्वासू, तुम्ही भित्रे कसे. किती तुमचा विश्वास अल्प आहे, किती छोट्याशा विश्वासामध्ये तुम्ही जगत आहात, आणि इतका कमी विश्वास घेऊन कसे काय तुम्ही जगता. मी तुमच्या संगती आहे, बरोबर आहे, इतके दिवस माझ्या संगती आहात, मी केलेले चिन्ह चमत्कार पाहिलेत, असं प्रभू येशू ख्रिस्ताला तिथे सांगायचं. अनेक रोग्यांना, आजारांना येशूने बरं केलेलं होतं, आणि तरी देखील या शिष्यांचा विश्वास नव्हता. ही मोठी गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली पाहिजे. आम्ही येशूवर विश्वास ठेवलाय, तर तो थोडका विश्वास आहे का, की आमचा विश्वास पुरेसा आहे की आमच्या जीवनामध्ये तो कार्य करू शकेल. आमचा विश्वास जितक्या प्रमाणात आहे तितक्या प्रमाणात आम्हाला सुटका आहे, तारण आहे. परंतु अगदीच अल्पविश्वासू असो तर अनेक प्रकारच्या वादळांमध्ये आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम निर्माण होतील. परंतु आमचा विश्वास जर खंबीर असेल तर मला सांगू द्या, त्या वादळांना तोंड देण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. प्रभू येशू ख्रिस्ताने जाताना आम्हाला सगळे अधिकार तो देऊन गेलाय, आणि त्या अधिकारांना आम्हाला ग्रहण करता आलं पाहिजे. त्या अधिकार आम्हाला वापरता आले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला अधिकार दिलेले आहे, आणि म्हणून आम्हाला शिकायचंय. येशूने त्यांच्यावरती दोष लावलाय की तुम्ही अल्पविश्वासू कसे आहात. तोच येशू आज तुम्हाला आणि मलाही विचारतोय की तुम्ही अल्पविश्वासू आहात काय. विचार करायला शिकूया आम्ही. आणि येशूने फक्त दोष लावलाय असं नाही, तर येशूने त्यांना ते वादळ शांत करून देखील दाखवले. आणि ज्यावेळेला येशूने त्या वादळाला धमकावलंय त्यावेळेला ते शिष्य आश्चर्यचकित झालेत, आणि त्या म्हणतात की हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे आणि समुद्रही याचं ऐकतात. प्रियांनो, येशूला या संपूर्ण सृष्टीवरती कंट्रोल आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, येशूला जिवंत देवाने, पित्याने सगळे अधिकार येशूच्या हातामध्ये दिलेले आहेत, आणि आम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. स्वर्गाचा आणि पृथ्वीवरचा सगळा कंट्रोल, अधोलोकाचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे, आणि ते अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताकडे असल्यामुळे तुम्हाला आणि मला त्या येशूकडे जावं लागेल. येशू म्हणतो की माझ्याकडे आल्याशिवाय पित्याकडे कोणी जाऊ शकणार नाही. येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. येशू म्हटलं की मी मार्ग आहे. कुठे जाण्याचा मार्ग आहे? सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो येशू या वादळाला शांत करतोय, परंतु तो शांत करत असताना तुम्हाला आणि मला शिकवतोय की आम्हाला येशूचा धावा करायचा आहे, म्हणजे आमच्याही जीवनातली वादळं तो शांत करू शकेल. आम्हाला तो शिकवतोय की आम्हाला त्या जिवंत देवावरती विश्वास ठेवावा लागेल, आणि त्या विश्वासाच्या द्वारे आमचं तारण होणार आहे, हे आम्हाला शिकायचे. बायबलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक प्रकारचे देवाचे सेवक होऊन गेले, ज्यांच्या जीवनामध्ये देखील अनेक प्रकारची वादळं आलेली आम्ही पाहतो. आम्ही दानियालाकडे पाहतो, आम्ही शद्रक मेशक अबेदनेगोकडे पाहतो, आम्ही योसेफाकडे पाहतो. आणि प्रियांनो, यांच्या जीवनांमध्ये आलेली वादळांचा जर विचार केला तर पहा, मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगतो, घटना तुम्हाला सांगतो. दानिएलला तिथलच्या राजाने, नबुकदनेस्सर राजाने असं सांगितलं, त्यावेळेस फरमान काढण्यात आलं की त्या नबुकदनेस्सर राजाची एक मोठी मूर्ती बनवण्यात आली होती, आणि त्या मूर्तीपुढे जो झुकणार नाही त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात येईल, असं तिथं फरमान काढलं होतं. आणि मग दानिएल तर नित्य नियमाने दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणारा व्यक्ती, आणि तो प्रार्थना करायचा, आणि म्हणून त्याच्या संगती असणाऱ्या सहकाऱ्यांनी तो एक सुंदर त्याच्या विरुद्ध रचलेला तो कट होता, आणि जे फरमान काढण्यात आलं ते त्यांच्या सांगण्यावरूनच काढण्यात आलं होतं. आणि मग ज्या वेळेला त्यांनी पाहिलं की हा 3 वेळा नित्य नियमाने प्रार्थना करतोय, आणि नबुकदनेस्सर राजाच्या मूर्तीपुढे हा झुकायला तयार नाही, त्याला दंडवत घालायला तयार नाही,
त्यावेळेस त्यांनी राजाकडे येऊन कंप्लेंट केली आणि राजाने सांगितलं की त्या फरमानानुसार आता तुला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात येईल. आणि त्या दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आले. उपाशी असणारे सिंह आणि दानिएल त्या सिंहाच्या गुहेत गेल्यानंतर कदाचित सिंहांनी त्याला फाडून खायची गरज होती, परंतु ज्या देवाची तो प्रार्थना करत होता त्या देवाने त्या सिंहाची तोंड बंद करून टाकलीत, असं बायबल आम्हाला सांगतं. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तुमच्या विरुद्ध असे कितीही सिंह उभे राहिले तरी तो परमेश्वर तुमच्या बाजूने आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. म्हणून म्हणतो विश्वासामध्ये खंबीर व्हा. ज्याप्रमाणे या शिष्यांना येशूने दोष दिला की तुम्ही इतके अल्पविश्वासू कसे. आम्ही अल्पविश्वासू नसले पाहिजे. आमचा विश्वास असावा की आमचा देव आमच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. हालेलुया. आमचा देव आमच्या संगती आहे आणि कुठलाच मनुष्य माझं काहीच करू शकत नाही, हा विश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. आमचा देव आमच्या संगती उभा राहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि दानिएलाच्या संगती तो परमेश्वर उभा राहिला आणि सकाळी येऊन तो राजा त्या दानिएलाला विचारतो, जिवंत देवाच्या सेवका, काय म्हणतो तो, जिवंत देवाच्या सेवका, त्याने तुला वाचवलंय का? आणि दानिएल म्हणतो, हो, माझ्या देवाने सिंहाची तोंड बंद केलेली आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, त्याच्याही जीवनामध्ये ते खूप मोठं वादळ होतं की त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं जाणार होतं, परंतु तो निश्चिंत होता. त्याच प्रकारे शद्रक, मेशक, अबेदनगो आणि त्यांचीही परीक्षा घेण्यात आली आणि त्यांनाही सांगण्यात आले की तुम्हाला 7 पट तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. परंतु ते म्हटले की आम्ही तुझ्या पुढे झुकणार नाही राजा. आमचा देव आम्हाला त्या तप्त भट्टीतून, त्या अग्नीतून सोडवायला समर्थ आहे, असं त्यांचं स्टेटमेंट बायबलमध्ये आहे. आणि राजा म्हटला की भट्टी 7 पट तप्त करा, आता 7 पट जास्त तिच्या टेम्परेचर वाढवा. आणि ती भट्टी ज्यावेळेला वाढवण्यात आली त्यावेळेला ज्यांनी त्या शद्रक, मेशक, अबेदनगोला त्या भट्टीमध्ये नेऊन टाकलं ते जळून मेले, परंतु शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्या संगती देवाचे दिव्य देवदूत नाचत होते, असं तिथं सांगितलं. आणि परमेश्वराने त्या भट्टीतून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. प्रेज द लॉर्ड. तो आमचा देव आम्हाला त्या 7 पट तप्त अग्नीच्या भट्टीतून वाचवायला समर्थ आहे. आणि म्हणून प्रियांनो, मला तुम्हाला सांगायचे की विश्वासामध्ये बळकट व्हा, विश्वासामध्ये खंबीर व्हा. जिवंत देव आमच्या जीवनामध्ये काम करायला समर्थ आहे. सगळ्या प्रकारच्या विपरीत परिस्थितीमध्ये तो देव आम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे. आमच्या जीवनातली अनेक प्रकारची वादळं असतील, त्या वादळातून तो आम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे. तशाच प्रकारे योसेफ नावाचा एक व्यक्ती होता आणि त्या योसेफाला त्याच्या सख्ख्या भावांनी खड्ड्यामध्ये टाकलं. कदाचित खूप मोठा खड्डा असेल ज्याच्यातून बाहेर काढता येणार नाही, निघता येणार नाही, आणि त्याच्यामध्ये पडून तो मरून जाईल असं त्यांनी विचार केला असेल. नंतर परत त्यांनी आणि या योसेफाला गुलाम म्हणून त्याच्याच भावांनी विकलंय. त्याच्यानंतर त्या पोटिफराच्या घरामध्ये त्या पोटिफराच्या पत्नीने त्याच्या संगती व्यभिचार करायची मागणी केली आणि तिथून तो पळून गेलाय आणि त्याच्यावरती खोटे आरोप लादण्यात आले आणि त्याच्यानंतर तो तुरुंगामध्ये टाकण्यात आलाय. आणि इतक्या सगळ्या अवस्थेमध्ये परमेश्वराने त्याला राजाच्या उजव्या हाताला नेऊन बसवले. पंतप्रधानाचं पद त्याला देण्यात आले. प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला आणि मला सगळ्या प्रकारच्या वाईटातून बाहेर काढायला समर्थ आहे. सगळ्या प्रकारच्या वादळातून सोडवायला तो समर्थ आहे. तो परमेश्वर अद्भुत सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. तो जिवंत देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करायला समर्थ आहे. फक्त आम्ही विश्वास ठेवलाय का? एकच गोष्ट आहे, आमचा विश्वास. वादळं अनेक प्रकारची येतील. अपयशाचं वादळ तुमच्या जीवनात असेल, बेरोजगारीचं वादळ तुमच्या जीवनामध्ये असेल, दुःख, त्रास, संकट, समस्यांचं वादळ तुमच्या जीवनामध्ये असेल. लोकांनी तुम्हाला सोडला असेल, तुम्हाला नाकारला असेल, तुम्हाला धिक्कारला असेल, तुमचा अपमान केला असेल, तुम्ही निराशेच्या गर्तेमध्ये असाल, तुम्ही दुःखाच्या खाईमध्ये असाल, तुमची जवळची प्रिय व्यक्ती एक्सपायर झाली असेल, कदाचित तिने तुम्हाला धोका दिला असेल, कदाचित ती निघून गेली असेल, तुम्ही अतिशय दुःखामध्ये असताल, अतिशय त्रासामध्ये असताल, खिन्न अवस्थेत असताल, असं वाटत असेल की मरून गेलेलं बरं. परंतु मला आज सांगू द्या,
तो परमेश्वर, तो येशू तुमच्या जीवनातली वादळं थांबवण्यासाठी आज तयार आहे. तुम्ही त्याचा धावा करायला तयार आहात काय? तुमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीवरती मात करायला तो येशू समर्थ आहे. परंतु तुम्ही तयारी केलेली आहेत का? तुम्ही तयार आहात का? तुमची तयारी झाली का? तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार आहात का? तुम्ही त्याला हाक मारणार आहात का? तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? तो तुम्हाला त्या निराशेमधून, त्या अपयशामधून, त्या बेरोजगारीमधून, त्या कर्जामधून, त्या त्रासातून, त्या संकटातून, त्या रोग आजार विकारातून, त्या मरणप्राय अशा वेदनांमधून बाहेर काढायला तो समर्थ आहे. तुमचा विश्वास आहे का? तुम्ही जर विश्वास ठेवताल तर परमेश्वराचा गौरव पाहताल. हालेलुया. तुम्ही जर विश्वास ठेवताल तर परमेश्वराचा गौरव होणार आहे. तुम्ही जर विश्वासच ठेवला नाही तर तो देव देखील काहीच करू शकत नाही. कारण त्यांनी एक अट घातली, जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवत त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. जिवंत देवाने त्याचा एकुलता एक पुत्र याचसाठी दिलाय की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याचा नाश होणार नाही. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मीच पुनरुत्थान आहे. तो स्वतः या जगामध्ये आला, तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मरणावर विजय मिळून जिवंत झाला. तो पुनरुत्थित झालेला ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणारी वादळं थांबवण्यासाठी तो तयार आहे. फक्त वादळच थांबवत नाही, फक्त रोग आजार विकारच बरे करत नाही, तर तो आम्हाला सार्वकालिक जीवनाची मोठी आशा देखील देतो. अहो, मरणानंतर आम्ही पुन्हा विजयी होऊन त्या प्रभू येशू ख्रिस्ता संगती राज्य करणार आहोत. याच्यावरती विश्वास ठेवायला तुम्ही तयार आहात का? आज विचार करायची गरज आहे प्रियांनो. आज तुमच्या जीवनातल्या प्रत्येक अवस्थेमध्ये तो देव तुम्हाला बाहेर काढायला तयार आहे. तो तुमच्या निराशेमधून तुम्हाला आशेकडे घेऊन जायला तयार आहे. तुमच्या रोगामध्ये तो तुम्हाला आरोग्य द्यायला तयार आहे. तुमच्या अपयशामध्ये तो तुम्हाला विजय द्यायला तयार आहे. तुमच्या पापांमध्ये तो तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. तुम्ही विश्वास ठेवायला तयार आहात काय? तुमचं अपयश विजयामध्ये बदललं जाईल. तुमची निराशा आनंदामध्ये बदलली जाईल. तुमचा विश्वास तुम्हाला अद्भुतरित्या त्या परमेश्वराच्या जवळ घेऊन जाईल. तुमचा विश्वास तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल. तुमचा विश्वास तुम्हाला जिवंत देवाच्या जवळ घेऊन जाईल. तुमचा विश्वास मरणानंतरच्या जीवनाकडे तुम्हाला घेऊन जाईल. आज तुमचा विश्वास आहे का? आज विचार करा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करत आहात? कशा प्रकारे जीवन जगत आहात? कोणत्या विश्वासामध्ये चाललेले आहात? तुमच्या विश्वासामध्ये वाढ व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करा. आज अनेक ख्रिस्ती लोक त्रासामध्ये, दुःखामध्ये, अडीअडचणींमध्ये आहेत. प्रियांनो, तुम्हा सगळ्यांना माझं आज आवाहन आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये काम करू इच्छितो. विश्वास ठेवा, विचार करा, तयारी करा. आणि प्रियांनो, आजच तारणाचा दिवस आहे. हालेलुया. आजच तारणाचा दिवस आहे. एक सुंदर गीत आहे, तू मेरा बल है प्रभू, आणि त्याच्यामध्ये ते एक कडवं आहे, उठती लहरों में डूबती नैया में तू ही है मेरा कप्तान. तुम्ही त्या नौकेमध्ये, जीवनरूपी नौकेमध्ये बसलेले असताना जीवनात येणाऱ्या वादळांमध्ये त्या येशूला त्याला तुम्ही कप्तान बनवलंय का? तुमच्या बोटीचा, तुमच्या जीवनरूपी बोटीचा कप्तान प्रभू येशू ख्रिस्त असू द्या. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रकारच्या त्रासातून, संकटातून, आजारातून बाहेर काढायला समर्थ आहे. तो तुमच्या संगती राहायला तयार आहे. फक्त विश्वास ठेवा. हालेलुया. या छोटीशी प्रार्थना करूया आणि थांबूया. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आज पुन्हा एकदा या सुंदर अभिवचनांबद्दल तुझ्या आभाराने उपकार मानतो. आमच्या जीवनरूपी नौकेमध्ये प्रभू येशू तू ये आणि तू आमच्या संगती राहा, अशी आज आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची वादळं उठतात परमेश्वरा, परंतु त्या वादळांना शांत करणारा तू सामर्थ्यशाली परमेश्वर आहेस. हे आम्हाला समजलेलं असताना आम्हाला तुझ्यावरती विश्वास ठेवता येऊ देत. आम्हाला तुझा धावा करता येऊ देत. आम्हाला तुझ्याकडे येता येऊ देत.
या वादळांमध्ये आम्ही तुला हाक मारावी परमेश्वरा, आणि तू आमच्या जीवनातली वादळं शांत करावीस अशी दयाकृपा तू आम्हा प्रत्येकावरती कर आणि तू आमचं सहाय्य कर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला मी तुझ्या हातात सोपवतो. प्रत्येक जण जो निराशेमध्ये आहे, प्रत्येक जण जो अडीअडचणीमध्ये, संकटामध्ये, त्रासामध्ये, रोग आजार विकारामध्ये, दुःखामध्ये आहे, अशा प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावामध्ये तू बाहेर काढ आणि तुझा गौरव करण्यासाठी तू प्रत्येकाला तयार कर, सिद्ध कर. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरा तू त्यांना तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी लागणारं मन, हृदय, अंतःकरण पुरव अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. मी विश्वास ठेवतो आज केलेली प्रार्थना तू ऐकलेली आहेस, कारण तू जिवंत देव आहेस. तू आमची प्रार्थना ऐकणारा आणि प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहेस. होय माझ्या देवा, ऐकणाऱ्या प्रत्येकाला येशूच्या नावात तू आशीर्वादित कर आणि पित्या तू त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक प्रकारच्या वादळातून, त्रासातून, दुःखातून बाहेर काढ अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा काळजी घ्या. परत भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ पहा आणि जिवंत देवाचा गौरव करायचा प्रयत्न करा. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.